भांडे कुंडे दोडक्याची भाजी सगळा पसारा घेतो आवरून. म्हणजे उद्या करायची आहे इडली, त्यासाठी तांदूळ भिजवून ठेवतो मी. आता म्हटलं पावसाळा लागू राहिला आणि पावसाळा लागला की वावरातले कामं लागतात. वावरातले कामं लागले का घरचं म्हणजे खाया पियावर लक्ष नसते ना, काहीच नाही. कारण की घरातले सगळे कामं आवरून जावं लागते वावरात. तर म्हटलं आता हे 8-15 दिवसच आहेत, मस्त असं काही काही करून खावा, जेणेकरून एनर्जी येईन काम करायला वावरातले. कारण की वावरात नीरा फसत जावं लागते आणि फसतच यावं लागते, अशी कंडिशन होते आता पाणी पावसाळ्याची. त्यासाठी जरासं इडली डोसे म्हणलं करून खावा. आता मग तुम्ही म्हणताल की तांदूळ भिजू घालायला लागतात आणि डाळ भिजू घालायला लागते, तर डाळ भिजू नाही घालायला लागत. कारण डाळ गळूनच असतात गुळाची इडल्या करायसाठी. उद्या इडल्या करायला लागतात. आता इडल्या करायच्या कामाने आजपासूनच लागायला दररोज काही ना काही चालतेच नाही. त्याच्यात गावता मी नाही राहिलं. बारक्या चायनीनं गाऊन घेतलं का सगळे खडे पण पडते, फक्त आपल्याला करावं लागते. खडेच करावं लागतात तांदूळ. आता दिवसभर तांदूळ भिजले की मग संध्याकाळी काढून ठेवता येतात. त्यासाठी वाटावं संध्याकाळी काढून ठेवलं का मग मस्त असे इडल्या होतात आणि इडल्याची मस्त भिजते. घर पुशाचं का धुयाचं म्हटलं काही असं पाणी टाकून काढावं, कारण की खाली फरशी आणि कपड्यानं पुसता येत नाही. मग असं थोडं पाणी टाकलं की असं सुकडीनं भरावं लागते. सगळा उतारा येऊन पडला याचा आधी. दोन बकेट पाणी टाकलं का एक बकेट पाणी निघते का घर पिऊन घेते का काय काय. आणि सगळ्या वस्तू सांभाळून पाणी टाकावं लागते आणि पाणी काढावं लागते. त्यासाठी मी जास्त घर धुत नाही. पण आता एवढा धुळा झाला होता ना, सगळं झाडून करायला धुळा उडत जाईल म्हणून थोडासा धुळा दाबून द्यावा. हा 1-2 दिवस चालते. कपड्यानं पुसलं की असं वाटत नाही पुसतं म्हणून. आणि असं पाणी टाकून हे केलं की जरासं थंड बी राहते आणि धुळा बी उडत नाही जास्त. सगळे कामं उरकले. आता इडलीचंही भिजू घातलं आणि स्वयंपाकही झाला. मस्तपैकी आंघोळही करून घेतली. सगळे कामं झाल्यावर आंघोळ करून घेतो मी, कारण का एवढं गजबजते ना करलंय. कपडे बिपडे धुवून झाले सगळे. आज बाथरूमातच कपडे सुकत घातले, कारण का लयच ऊन तपते. हवा म्हणजे हवा एवढी आहे का लय. मग त्यासाठी सगळे कपडे खाली पडतात आणि सगळे माती भरते त्याच्यात. एकदम फ्रेश वाटवायला आता घर बी धुवून घेतलं आणि घरातही थंड लागलं. या मग जेवण करायला. एवढा गरमी तर मी तुमच्या संग बोलण्यासाठी म्हणजे व्हिडिओ शूट करायसाठी फॅन बंद करून व्हिडिओ शूट करावा लागतो. आता मी काही उपकार नाही करू राहिली तुमच्यावर, ते माझं काम आहे, मी करतो. आज नुसतं दोडकेच एक पगार खायला. गावरान आंब्याचं लोणचं तर एवढं चांगलं झालं ना. एक जे खापायचे खाऊल्या जात नाही एवढं आंबट आणि चांगलं झालं. चटक्या काय काढलं झाडून. आता काढायचं म्हणे तांदूळ.
बसण्यासाठी, पण इकडे तर जरा कूलर छान, पसारा छान, इकडे मिक्सर लावून. मस्त फुलतात जाळी असली. कमी पडले का तांदूळ असं वाटू राहिलं का? नाही नाही तर वाटू राहिलं तू मस्त आता पोटभर होतील का खाणं. ते तर आहेच, पण एवढं नाही कालवा लागत ना मग. हा एक एक दीड दीड घंटा खूप होते आपली. ते सांबार मस्त पतला बनवच बाई, मग पतला सांबार आवडते. मग त्यातूनच पतला बनते. म्या नव्हता केलता तर तू हेच केलता. म्या काय ते केलं मग चांगला नव्हता झाला का? चांगला झालता एका परी, पण पतला आवडते म्हणजे पतला. मग पतलाही होते ना त्यातला. उंच पाणी शेंगदाणे काढायच्या ती शिल्लक टाकायचं, झाला पतला सांबार. तूच करतो पण. हो मीच करी. बंड्यामध्ये कढीपत्ता दे घालून. चला मग घेतो आता मी काढून तांदूळ. ही म्हणून आम्ही जरा मी फक्त इडल्याच ठेवतो, बाकी कढीपत्ताही करून ठेवतो. हे काय आताच करतो का सांबार माय? हो फ्रीजला ठेवून देतो. हो. सकाळी नाही करत, सकाळी फक्त इडल्याच करायचं का. बरं. मगनीच्या आजच्या मस्त अशा खुसखुशीत होतात. हो ना बाई हो, मग मी काय शिकून का नाही आधी तपनीच्या हातच्याच नाही. भांडं काढलं पहिले, आता हे दुसरं भांडं पावाचं आहे का अर्ध्या किलोचं आहे. पावाचं दिसू राहिलं मला, म्हणजे अर्धा किलोचे घेऊ राहिले हे. भांडे घेऊन ठेवतो बाहेर. आता तुम्ही म्हणसान इडल्या करून राहिले, डाळ नाही काढली तर डाळ काढत नाही मी कधी बी. डाळ दळून आणतो उडदाची, मस्त अशी कंदार डाळ दळून आणली का त्यात मिक्स करायचं, एक नंबर इडल्या येतात. आता हे उडदाचं पीठ टाकायचं याच्यात, थोडंसंच टाकायचं. घ्यायचं मिक्स. त्याचा जरा जास्त चमच्यानं तर काही फिरवता येणार नाही. हे फिरवा लागेल आता हातात. तसेच तांदूळ काढले, पाणी टाकलं की एकदम बारीक होतात आणि बिगर पाण्याचे असे एकदम जाडे जाडे राहतात. आणि इडल्या मग आपल्या मस्त आल्या आमच्या बकऱ्या. इडलीचं बनवत नाही तर बकऱ्या हजर घेतात आता बांधून. एवढ्या दादा आले नाही अजून, नाही तर दादाच बांधतात. आता लागा लागते संध्याकाळच्या स्वयंपाकाला. आता संध्याकाळचा स्वयंपाक तर काही करा नाही लागत, पण आता असं काही मटण मच्छी चिकन आलं का संध्याकाळचा स्वयंपाक करा लागते. आता मला वाटायचं आहे अद्रक लसण पेस्ट, पण आता अद्रक लसण तर नाही, कुठे नेऊन ठेवलं मलाही माहीत नाही. आता अद्रक तर काही भेटून नाही राहिली गावात, पण हळदीचे हाय कुंड होते वले, तेच घेतले मी. लसण असली की एवढी भारी चव येते नाही आले काय एक नंबर. मग आता प्लॅटफॉर्म खाली नव्हता तर तोंडाले फासून दिले मी हळदीचंही. लयच भारी वास सुटला होता त्याले, तर म्हटलं थोडंसं तोंडाले मी लावून द्या. हळद कापता कापता मग दिली तोंडाले लावून. कसं दिसू राहिलं माझं तोंड पिवळं पिवळं एकदम. काय होत नाही, चला तेवढा ग्लो येते चेहऱ्यावर.
पण अशी ना अशी गावरान हळद ना तोंडाला लावायला नाही भेटत. त्या दिवशी आत्याच्या लग्नात गेलो होतं, हळद लावली, एवढी आवडत होती ना कंबरनाची. आणि या हळदीचा एकदम असा वास सुटला होता चांगला. मला असं वाटलं तोंडालीच लावून घ्यावं, तर मस्त अशी तोंडाला हळद लावून घेतली मी. चला मग वाटण करतो. आणि आज बनवायची आहे मच्छी. जशी मच्छी घेतली तशी फ्रीजमध्ये ठेवून दिली. आज पाट्यावरचं वाटून मस्त बनवतो मच्छी. मच्छी बी घासा लागते. हे म्हणजे बर्फातच आणतात तर जशी घेतो ना तशी फ्रीजरमध्येच ठेवतो मी, म्हणजे का आपली भाजीची तयारी व्हायला खराब होत नाही. हे वाटण काढलं मस्त आणि पाटा बी काढला. वाटण वाटून घेतो आता, आईला देतो भिडून मच्छी करायला. मी तर काही करत नाही, तुम्हाला माहीत आहे.